संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असतो आणि त्यांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. भिवंडी पश्चिमचे लाडके आणि हॅट्रिक MLA म्हणून ज्यांची महाराष्ट्रभर खरं तर चर्चा पाहायला मिळते आणि एक वेगळा रेकॉर्ड ज्या व्यक्तिमत्वाच्या मार्फत पाहायला मिळाला आहे. मी कार्यकीर्त किंवा सहकारी म्हणणार नाही तर आमदार साहेबांचे अतिशय जवळचे निकटवर्तीय मित्र जर कोण असतील तर उमेश भाऊ सोनावण्यात आणि त्यांचंही शुभागमन अगदी या स्पर्धेच्या निमित्तानं आज इथे होताना आपल्याला पाहायला मिळेल. भिवंडी महानगरपालिकेचे सन्माननीय महापौर चौधरी साहेबसुद्धा या स्पर्धेला भेट देताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि ही कमवलेली किंमत आहे आमच्या उमेश भाऊ सोनावणेंनी आणि अनेक VVIPs खरं तर इथून मात्र भेट देताना आज मात्र आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतील. चला आता वेळ कमी खर्च करा आणि पंच तुम्हालाही विनंती असेल की आपण सुद्धा इथून मात्र थोडंसं वेळ कमी खर्च करा आणि सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करा. एव्हरग्रीन राजेंद्र बजागे सर आपल्याला पाहायला मिळतात. काका या नावानं खरं तर प्रसिद्धी त्या व्यक्तिमत्वांना खूप सारी लाभली आणि हे असोसिएशन आणि राजेंद्र पाटील सर एक वेगळं नातं आहे पंचांच्या भूमिकेमध्ये. अगदी या असोसिएशनच्या सेवेमध्ये सातत्यानं तेही अग्रेसर भूमिका स्पष्ट करताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. चला आता मॅचला सुरुवात करा. चला मॅचला सुरुवात करा. वॉर्मअप तदनंतर कर गिरीश आणि चेंडू डिलिव्हर करायला आता सुरुवात कर. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज व्हायचं. यस पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत इथून मात्र पोहोचला आणि गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज फायनल डे मधील पहिला चेंडू घेऊन गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज गिरीश भोईर तयार. षटकातील पहिलाच बॉल शैलेश करिता आपण इथून मात्र पाहताय आणि यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये सध्या तरी आपल्याला बाळू पाहायला मिळतात. त्यांच्याकडून थोडीशी चूक मैदानाच्या आतमध्ये घडली पण त्याच्यानंतर असणारा बॅकअपला असलेल्या खेळाडूकडून दिली गेलेली साथ इथे मात्र थोडीशी परिपूर्ण ठरताना पाहायला मिळते आणि पहिलाच बॉल निर्धाव स्वरूपात इथून मात्र सध्या तरी सांगता होताना पाहायला मिळते. असं वाटलं की पहिल्याच बॉलवर सिंगलनं खातं खुल्लं केलं जाईल. श्री गणेशा मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल पण तसं काहीसं चित्र दिसलं नाही आहे आणि आता मात्र पहिल्याच बॉलवर थांबा दर्शवणारा चेंडू गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सय्यार षटकातील पुढचा बॉल सर बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता आणि गोलंदाजच्या हातामध्ये चेंडू सध्या तरी पाहायला मिळाला. साक्षी धोनीकडून खरं तर याच पद्धतीच्या चेंडूवर सेलिब्रेशनही आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि एक वेगळं मीम पाहिलं आणि ती व्हिडिओही आपल्याला पाहायला मिळाली. तसंच काहीचं थोड्या प्रमाणात चित्र इथून मात्र आपल्याला सध्या तरी या चेंडूवर पाहायला मिळालं. लगातार दोन्ही चेंडू आणि दोन्ही चेंडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्धाव. षटकातील पुढचा बॉल पॉकेट डिलिव्हरी होती. फेस केल्या गेला ऑन साईडला. यावेळेस चेंडूला फेकून दिले गेले. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात होत आहेत. क्षेत्ररक्षकाची फेकी होती तोपर्यंत मिळणाऱ्या धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात ती म्हणजे एकेरी धावेने धावफलक 1 या अंकावर जाऊन पोहोचत असताना आणि स्थिरावत असताना सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. सिंगल धावफलक 1 या अंकावर सध्या तरी पाहताय आणि श्री गणेशा खातं खुल्लं केले गेले कदाचित धावा बनवण्याकरिता आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र खातं खुल्लं होताना टीम दोन डावडवली संघाचा. इथून मात्र आपण पाहताय हवेमध्ये चेंडू फटका फसण्याची दाट शक्यता. गिरीशकडून खरं तर प्रयत्न केले गेले होते पण तिथे ऑलरेडी क्षेत्ररक्षक पोहोचला होता त्याच्याकडून प्रयत्न जारी होते आणि त्या अनुषंगानं कॉलिंग थोडंसं जमलं नाही आणि क्षेत्ररक्षकाची चूक मैदानाच्या आतमध्ये घडत असताना बॅटर आऊट होता किंवा फलंदाज बाद होता इथे मात्र राहिलाय. धरती मातेला दान होणारा चेंडू आणि पुन्हा एकदा मिळती आहे मैदानाच्या आतमध्ये एक सिंगलनं धावफलक मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी 2 या अंगावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आणि स्थिरावत असताना अगदी घरचं मैदान आहे शेलारकरांचे आहे आणि यावेळेस फाईन लेगमधून डीप क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलं गेलं आहे.
क्षेत्ररक्षक नाही आहे त्या क्षेत्रामध्ये. वेगानं वेगानं चेंडू निघून चाललाय बाउंड्राईच्या पलीकडे. चौकार 4. पॉवर प्लेचा फायदा घेतला गेला आणि गॅपमधून चेंडूला अगदी ट्रॅव्हल केले गेले शैलेशच्या मार्फत. चौकार 4 आणि चौकाराच्या पडतीने धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचत असताना 6. गोलंदाज सय्या. पुढचा बॉल यावेळेस अलॉंग दी कार्पेट पद्धतीने ट्रॅव्हल होणारा हा चेंडू सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. सिंगल मिळेल. सिंगल शिवाय काही मिळणार नाही आणि षटक संपलंय क्रमांक 1चं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7. षटक क्रमांक पहिलं संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 या अंकावर जाऊन पोहोचत असताना आणि स्थिरावत असताना सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. आकाश वारगडेला इथून मात्र आमंत्रित केले गेले षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता. अगदी घरचं मैदान आहे आणि एकंदरीत विचार केला तर त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करणं किंवा त्यांना आव्हान देणं थोडंसं कठीण असतं. त्याच पद्धतीचं काहीसं चित्र गोलंदाजीच्या मार्फत आता मला दर्शवलं गेलं की घरचं मैदान आहे मग दबदबाही आमचाच असेल. चला आकाश आता आपण सज्ज व्हा. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आकाश मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर इथून मात्र सज्ज होत असताना आपण पाहता षटकातील पहिलाच बॉल होता स्विच हिट. इथून मात्र केले गेले सिंगलच मिळेल. अगदी फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी पाहायला मिळाली कारण कमी उंचीचा हा चेंडू पाहायला मिळाला आणि फटका कन्वर्ट करत असताना त्रास उद्भवला गेला. त्या अनुषंगानं एका धावेत इथून मात्र समाधान मानावं लागलं. पाहिजे तसा मनासारखा फटका कन्वर्ट होऊ शकला नाही आहे आणि सिंगल धावफलक आता मात्र मैदानाच्या आतमध्ये 8 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आणि स्थिरावत असताना आपण पाहत आहे. यावेळेस अपील केलं गेलं येस निशालकडून जे की सध्या तरी पंचांनी आमच्या फेटाळलं गेलं. फेर आहे निर्धावफेकी पाहायला मिळाली कारण ॲक्शन तर क्विकली घेतली गेली पण फलंदाज पॉकेटमध्ये उभा होता किंवा सेफ झोनमध्ये उभा होता हे पाहायचं कुठेतरी मात्र राहून गेला. निर्धावफेकी डॉट बॉल. पुढचा बॉल यावेळेस आपण इथून मात्र पाहताय 9 रनचा इशारा चेंडूला थांबवा दर्शवला गेला आणि निर्धावफेकी डॉट बॉल पुनश्च एकदा आपल्याला पाहायला मिळते. चांगला गोलंदाजीचा अटॅक आणि घरच्या मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना शेलार संघ आपला दबदबा कायम ठेवत असताना सध्या तरी आपण पाहताय 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये 8. शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. पुढचा बॉल यावेळेस अक्षय पाटीलकडून भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. वन सेकंड अनसक्सेसफुल स्ट्रोक. निर्धावफेकी डॉट बॉल. काय गोलंदाजी आहे अगदी दबदबा दर्शवत असताना आणि या मैदानावर मक्तेदारीही आमचीच इथून मात्र दर्शवत असताना गोलंदाजीचा अटॅक पॉवरफुल अटॅक मैदानाच्या आतमध्ये अटॅकिंग गोलंदाजीला आता मात्र सुरुवात. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आकाश षटकात येईल. पुढचा बॉल फटका फसण्याची शक्यता. चेंडू काली विशाल भोईरच्या हातामध्ये चेंडू वाटशी कडा तंबूच्या आश्रयाला.
बाद होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालं आणि पहिली सफलता सध्या तरी टीम जय बजरंग पॉवर शेलार संघाला इथून मात्र मिळताना पाहायला मिळत्या. अगदी प्रतीक पाटीलला परतावं लागलं तंबूच्या आश्रयाला आणि त्याची जागा घेण्याकरिता प्रथमेश थाळके दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. येस अक्षय पाटील बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. क्षमस्व आणि प्रथमेश थाळके न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण सध्या तरी पाहत आहे. चेंडू संपुष्टात येत आहेत. आत्तापर्यंत 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आहे आणि धावा संख्या 8. गोलंदाज सय्यार. हो पुढचा बॉल याही वेळेस कदाचित बॅटची गाडा होती की काय त्या पद्धतीचा एक व्हॉइस इथून मात्र पोहोचला होता आणि षटक संपले. क्रमांक 2चं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या आता मध्ये जाऊन पोहोचत असताना 8. क्या बात आहे. अगदी पहिल्या चेंडूवर जी सिंगल आली होती त्याच धावा आपल्याला इथे मात्र धावफलकावर पाहायला मिळाल्या. अन्यथा पुढचे जे 5 चेंडू आहेत ते 5च्या 5 चेंडू आता मात्र निर्धाव पाहायला मिळाल्यात. षटक संपता क्रमांक 2चं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या 8. येस भावेश पाटीलला आणले गेले तिसरं षटक हाताळण्याकरिता. आणि खरं तर भावेशचा विचार केला तर जेव्हा जेव्हा शेलार संघ चेस करत असतो धावा आणि फलंदाजी करत असताना थोडंसं संकट जेव्हा ओढावतं तेव्हा मात्र भावेश पाटील त्याची भूमिका सातत्यानं स्पष्ट करत असतो. पण आता मात्र गोलंदाज म्हणून जिम्मेदारी खरं तर त्याच्यावर इथून मात्र सोपवली गेली आहे आणि त्याला कसं साजेसं काम इथून मात्र करताना पाहायला मिळेल. करण वाडगडे कदाचित नाही आहेत वाटते इन ॲक्शनमध्ये आज शेलार संघाकडून. सचिन भोईर यांनाही आपण पाहणार आहोत. वंडरबॉय भिवंडी म्हणून ज्याची वंडरबॉय शेलार म्हणून ज्याची ओळख आहे आणि या सीझनमध्ये खरं तर चांगली कामगिरी त्याची आपल्याला पाहायला मिळाली. भावेशला आणलं गेलं. भावेशचा पहिलाच बॉल आपटून टाकण्याचा प्रयत्न आणि उंची धारण केली गेली. टप्पा पडल्यानंतर 1 बाउन्सचा इशारा दर्शवला गेला. त्याच पद्धतीनं व्हाईट बॉलचा इशारा दर्शवला गेला. एक धाव मिळाली आहे अतिरिक्तच्या स्वरूपातली फुकटची एक धाव. कुठलेही कष्ट न करता मिळणारी धाव म्हणजे ही व्हाईट बॉलची धाव आणि एक धाव मिळते एकेरी धावेने. धावसंख्या आता मात्र 9. थोडंसं स्लो क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहताय अनुभवताय. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल दिशा दर्शवली गेली आहे. व्हीमध्ये फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला त्याच्याकडून चूक घडली आहे जॉन्टीकडून. अगदी बघितलं तर टप्पा पडल्यानंतर उंची धारण केली गेली होती आणि जॉन्टी कन्फ्यूज पाहायला मिळाला. येस करण वारगडे आहेत जे की आता मात्र बॅकअपला पोहोचले होते इन ॲक्शनमध्ये. त्यांनाही आपण इथून मात्र पाहणार आहोत आणि चांगलं बॅकअप त्यांच्याही मार्फत आपण पाहिले आहे. 2 धावा मिळतात. धावफलक 2 धावेच्या बढतीनं 11. आता कुठेतरी मात्र दुहेरी अंकामध्ये धावसंख्या प्रवेश करत असताना वेगानं स्विच हिट फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फसला आहे आणि झेलवाच्या स्वरूपात परतावं लागेल आता मात्र शैलेश भोईरलाही तंबूच्या आश्रयाला. येस आयुष भोईर मैदानाच्या आतमध्ये एक चांगला ब्लॉगरसुद्धा आहे आणि जबरदस्त ब्लॉगही आपण त्याचे पाहिल्यात. आणि आता मात्र खेळाडूच्या भूमिकेमध्ये शैलेश बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्याकरिता आयुष भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि धावसंख्या 11 या अंकावर स्थिर स्थावर होताना सध्या तरी पाहायला मिळते. गोलंदाज सय्यार षटकातील. पुढचा बॉल यावेळेस स्वतःच्या कार्यक्षेत्रामध्ये क्षेत्राच्या डायरेक्ट हिट. लाजवाब डायरेक्ट हिट पाहायला मिळालं आणि रनआउट आहे की नाही हे पाहणी करण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये पंचांकडून. पंचांचं सॉफ्ट सिग्नल सध्या तरी बाद असं दर्शवलं गेलं पण आपण टेक्नॉलॉजी आहे तर करूयात चेकिंग.
येस बॅटर आऊट आणि परतावा लागेल धावबाच्या स्वरूपात आयुषला आल्या पावली तंबूच्या आशयाला बजाव. येस नवीन फलंदाज राहुल पाटीलला आपण सध्या तरी पाहताय. गोलंदाज या षटकात येईल. हो पुढचा बॉल स्लोवर चेंडू वेगामध्ये परिवर्तन करून केली गेलेली फेकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लो स्कोरिंग मॅच खरं तर पाहायला मिळेल का असा प्रश्नचिन्ह आता मात्र प्रत्येकाच्या मनामध्ये. जो चेंडू येतो तो इथून मात्र निर्धाव किंवा धावा रोखणाराच इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव फेकी डॉट बॉल चेंडू संपुष्टात येतात. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपला आणि धावसंख्या 11 या अंकावर धावफलक. गोलंदाज सय्यार षटकातील पुढचा बॉल यावेळेस बैठक खेळण्याचा प्रयास फेकून दिले गेलाय आणि पाठवले गेले चेंडू ला बाउंड्राईच्या पलीकडे. धोंडा वडवलीकर म्हणत असेल जिसका था मुझे इंतजार वो सिक्सर आ गया है षटकार 6. षटकार आपण पाहताय आणि या षटकाराच्या वरतीने धावसंख्या आता मात्र 17 या अंकावर धावफलक. गोलंदाज सय्यार पुढचाही बॉल यावेळेस शरीराला स्पर्श होणारा की पाटनं कलेक्ट झालेला चेंडू पंच इशारा दर्शवतील. हो यावेळेस आपण पाहताय इथून मात्र लेग बाईच्या सुरुवातली ही एक धाव पाहायला मिळेल आणि षटक संपेल क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18. अगदी वय आपण बघितलं तर 40+ दरम्यान आपल्या राजेंद्र पाटील सर पाहायला मिळतात. राजेंद्र बजागी सर पाहायला मिळतात पण अजूनही फिटनेस तोच आणि तसाच कायम होताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या समोर जोशी सर असतील जे स्कोरलेग पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि खरं तर राजेंद्र बजागे चर्चेत असणारं नाव आहे. चला नेक्स्ट मॅच RCC पहारे आणि गावदेवी कोलिवली दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेक कक्षामध्ये जॉईन व्हायचं आहे. चला त्वरित अंतिम षटक संपलं की त्वरित नाणेफेक केले जाईल. त्यामुळं अंतिम षटकाच्या पहिल्या चेंडूपासून तुम्हाला टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहणे बंधनकारक राहील. अंतिम षटक गोलंदाज ट्रॅकवर आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता प्रशांत भोईरला इथून आता आमंत्रित केले गेले. टीम शेलार संघाकडून षटक क्रमांक 14 हाताळण्याकरिता शेवटचं षटक अंतिम षटक. हो पहिलाच बॉल चांगला चेंडू होता आणि पण थोडंसं वळण प्राप्त केलं गेलं. टप्पा पडल्यानंतर व्हाईट बॉलचा इशारा पण समशापर्यंत दर्शवत आहेत आणि एक धाव मिळेल एकेरी धावेने. धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आता मात्र 19. एक षटकार आला तर कदाचित थोड्याफार प्रमाणात एक फायटिंग स्कोरच्या दिशेने जाताना जरूर पाहायला मिळतील. टेक्निकल स्ट्रोक करणला चकवा देऊन कोलिवलीकरांच्या भेटीला पाहायला मिळतो इथे मात्र चौकार 4. थँक्यू सो मच डीजे. चौकार आपण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाहिल्या. याच पद्धतीने 1 ते 2 मोठे फटके आले तर मग एक चांगलं जरूर आव्हान इथून मात्र पाहायला मिळेल. गोलंदाज सय्यार पुढचा बॉल यावेळेस अतिरिक्त उंची धारण केली गेली आहे की काय या चेंडूना. एक धाव तर तोपर्यंत पळून पूर्ण होती. पंचांशापर्यंत इशारा पोचवती. शरीराला स्पर्श होणारा चेंडू आणि लेग बायच्या सुरुवातली एक धाव आणि यस भीमरची मागणी फलंदाजानं
मैदानाच्या आतमध्ये केली गेली. चेक करूयात आपण फेअर डिलिव्हरी की बिमार. राजेंद्र बडी सर आपण राजेंद्र बजागे सर आपण संपर्क साधायचा आहे कॉमेंट्री बॉक्सशी. आणि इथे शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं यंग डॅशिंग डायनॅमिक सरकारी कर्मचारी ॲडव्होकेट तेजस जी इथे उपस्थित होतात. वेलकम तेजस जी, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. लाखो दिलो की धडकन आणि फेअर डिलिव्हरी आहे पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवलं गेलं आणि खरं तर रिव्ह्यू लॉस होताना पाहायला मिळाला. हे सिंगल मीती आणि सिंगलच्या पडतीनं धावसंख्या 24 या अंकावर. चला आता गेम थोडंसं आपण स्पीडअप करूया. वेळ अधिकचा खर्च गेलाय या सामन्याकरिता. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सय्या षटकातील पुढचा बॉल हवेमध्ये चेंडू आहे, फटका मैदानाच्या आतमध्ये. फसला आहे की काय असं वाटत होतं की फसलाच आहे, पण इथे मात्र क्षेत्ररक्षकानं पोहोचायला उशीर केला किंवा आळस केला गेला असावा. तोपर्यंत एक धाव मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होती. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आता मध्ये 25 या अंकावर धावफलक. चेंडू संपुष्टात येतील. आत्तापर्यंत अंतिम षटकातील 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलाय. शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी राहतोय. गोलंदाज सय्यार हो पुढचा बॉल. यावेळेस एक धाव सध्या तरी आपल्याला इथून मात्र पूर्ण होताना पाहायला मिळते. सिंगल मिळते. सिंगलनं धावफलक पूर्ण नेण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये 26-26. हे थोडेसे कमकुवत स्ट्रोक खरं तर पाहायला मिळतात दोंडावडवलीकरांकडून. आयुषसारख्या फलंदाजाला अगदी रनआउटच्या स्वरूपात परतावा लागला. तोही कुठेतरी इथे मात्र एक मायनस पॉईंट आपल्याला पाहायला मिळाला. जर का तिथे मात्र आयुष्य असतं तर एक वेगळं क्रिकेट जरूर पाहायला मिळालं असतं. फटक्यामध्ये ताकद पाहिजे तितकी पाहायला मिळत नाहीये दोंडावडीकरांच्या. पुढचा बॉल यावेळेस क्षेत्ररक्षक तिथे मात्र बावेश आहे. बावेशच्या हातामध्ये चेंडू, फटका फसतोय. आकाश आहे तिथे आणि फटका फसतोय आणि परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27 विजयाकरिता 28. 28 धावसंख्येची आवश्यकता ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया चेंज. जॉईन होतील तुमच्या समवेत कम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ सर. आणि या स्पर्धेच्या सुरुवातीच्या दिवशी त्यांचा वाढदिवसही आपल्याला पाहायला मिळाला. बिलेटेड वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सुभाष धुमाळ सर तुम्हालाही असतील. चला या कोलिवली टीम कॅप्टन आणि RCC पहारे टीम कॅप्टन टॉस करण्याकरिता आपण त्वरित इथे मात्र पोहोचायचं आहे. चला RCC पहारे टीम कॅप्टन सुद्धा इथे उपस्थित होतात आणि सरकारी कर्मचारी म्हणून ज्यांची ओळख खरं तर पाहायला मिळते आणि
एक लाखो दिलो की धडकन, यंग डॅशिंग डायनॅमिक पर्सनॅलिटी आणि चॉकलेट बॉय ॲडव्होकेट तेजस्वी भोईर यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. नाण्याच्या दोन बाजू आहेत विराज ट्रॉफी आणि अमित शेलारकर. कॉलिंग कोण देतं? आर सी सी पहारे संघ. अमित शेलारकर असं कॉलिंग होतं, पण विराज ट्रॉफी पाहायला मिळतं. मान्यवर आणि स्थानापन्न व्हायचं आहे. कोलिवली संघ नाणेफेक विन झाला, काय निर्णय असेल? फिल्डिंग. धन्यवाद, जास्त वेळ घेत नाही, तुम्हाला शुभेच्छा असतील. आर सी सी पहारे कॉलिंग तुमच्याकडून होतं, नाणेफेक विन झाला असता तर काय निर्णय असता? फिल्डिंग होते. पण आता फलंदाजी आली, चांगली फलंदाजी करा, तुम्हालाही शुभेच्छा असतील. आयोजन नियोजनाबद्दल विचारायचं होतं, पण वेळ आपल्याकडे थोडासा कमी आहे. नाणेफेक कक्षातून न्यूज होते, नाणेफेक विन होतोय. खरं तर कॉलिंग होतं आर सी सी पहारे संघाकडून, पण नाणेफेकीचा कौल आला आहे कोलिवलीकरांच्या बाजूनं आणि नाणेफेक विन झाल्यानंतर क्षेत्ररक्षण निर्णय त्यांनी इथून मात्र स्वीकारला गेला आणि आमंत्रित केले गेलं आहे. आता मात्र फलंदाजी करण्याकरिता टीम आर सी सी पहारे संघाला. काय घडेल काय बिघडेल येणारे चेंडू, येणारी मॅच, नेक्स्ट मॅच तर आपल्याला पाहायला मिळेल. पण सध्या तरी सेकंड इनिंगच्या अजूनही 24 चेंडूचा खेळ शेष आहे, ज्याच्यामध्ये शेलारकरांना आव्हान पार करायचं आहे. ते पार होईल का नाही ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया चेंज. जॉईन होते तुमच्यासमोर आहेत कॉमेंटेटर सुभाष धुमाळ सर. ओ टू कॉमेंट्री बॉक्स, धुमाळ सर. खूप खूप धन्यवाद तेजस दुबे. विराज स्पोर्ट्स आम्ही शेलारकर आयोजित विराज चषक 2026 मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आज स्पर्धेचा फायनल डे, अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामधील पहिला सामना आपण पाहतोय वीरबजरंग ढोंडरोली विरुद्ध जयबजरंग पॉवर शेलार या दोन संघामध्ये. आज शेलारचे दोन संघ आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. जयबजरंग पॉवर शेलार ए संघ सध्या इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतो आणि त्यानंतर आपण जयबजरंग पॉवर शेलार बी संघ देखील इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल गावदी कोलिवली विरुद्ध आरसीसी पहारे, ज्या संघाचा टॉस नुकताच केला गेलेला आहे. त्यानंतर जयबजरंग पॉवर शेलार बी, जी चर्चा आपण करत होतो, विपक्ष एनआर बोरपाटा. त्यानंतर गावदी पारिवली विपक्ष मी स्पोर्ट्स कवाड. हे आजचं शेड्यूल असणार आहे. या अगोदरचं आपण बघितलं तर टॉप 4मध्ये 3 संघांनी क्वालिफाय केलेलं आहे. कासपाडा बॉईज चावे, ज्यांच्या नावे पहिला दिवस राहिला होता. त्यानंतर दुसरा दिवस गाजवला होता अर्चलेवन अलखिवली संघाने आणि तब्बल 3 वर्षानंतर या संघाने टॉप 4मध्ये क्वालिफाय केलेलं आहे. खूपच आनंद त्यांनी व्यक्त केला होता. आणि त्यानंतर कालचा दिवस मुकेश स्पोर्ट्स कासपाडा संघाच्या नावे राहिला होता. म्हणजे आतापर्यंत 3 संघाने टॉप 4मध्ये क्वालिफाय केलेले आहे. 3 संघ सेमीफायनलमध्ये पोहोचलेले आहेत, ज्यामध्ये कासपाडा बॉईज चावे, हर्षलेवन अलखिवली आणि मुकेश स्पोर्ट्स कासपाडा. जयबजरंग पॉवर शेलार ए संघाची ड्रेसिंग कंपल्सरी नाही, ट्रॅक सेम कलरचे नाहीत आणि म्हणून शेलार संघाला 2 धावांची पेनल्टी दिली जाते. आणि आता मात्र जे लक्ष असणार आहे, लक्ष आता असणार आहे ते 30 धावांचं लक्ष असणार आहे. आव्हान असणार ते आता मध्ये 30 धावांचं, कारण पेनल्टीचे 2 धाव वाढल्यानंतर सुधारित लक्ष आपल्याला पाहायला मिळते. सलमेजोडी मैदानामध्ये शेलार संघावरून दाखल झाले आकाश वारगरे मिस्ट्री बॉलर म्हणून त्याची ओळख आहे. मात्र सलामीला त्याला बढती दिली का नाही, त्याच्यासमोर शेलारचं वंडर बॉय सचिन भोईर. पहिल्या चेंडू फ्लिक केलेल्या चेंडूला केवळ दिशा दिलेली आहे. सिंगल रन्स कंप्लीट करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. थ्रो का परफेक्ट आला होता, मात्र कलेक्ट करता आला नाही. आणि थ्रो जर कलेक्ट केला गेला असता तर कदाचित चित्र वेगळं देखील पाहायला मिळालं असलं. मात्र रिस्की रन्स इथे फलंदाज पूर्ण करताना स्कोरच्या भूमिकेमध्ये पहिल्याच दिवशी तेजस भोईर होते आणि आता मात्र शेवटच्या दिवशी देखील तेजस भोईर आपल्याला पाहायला मिळतात. यायला मात्र शफल ना फटका खेळलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. मात्र सरळ विकेटचं बदल फलंदाज बाद आकाश वारगेर याची केली संपुष्टात.
पहिले षटक मार्गस्थ आहे. स्विचेट खेळण्याचा प्रयत्न आणि उलकून चेंडू हाताळला जातो. अगदी फलंदाजाला फॉलो केलं जातंय. यावेळी मात्र अतिशय सुरेख चेंडू हलकासा अपील केला जातोय. मात्र चांगल्या चेंडूची हाताळणी करताना गोलंदाज पाहायला मिळतोय. जतीन भोईर आपण बघतो फ्रंटलाईन गोलंदाज आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतोय. 300 लक्षाचा पाठलाग शेलार संघ करताना पाहायला मिळतो. मात्र इथे टिचून गोलंदाजी केली जाते. यावेळी कट करण्याचा प्रयत्न, हा देखील चेंडू चांगला आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू हाताला गेलेला आहे आणि हा चेंडू देखील निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये. अगदी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करताना जतीन पाहायला मिळत आहे. 30 धावांचं लक्ष जरी असलं तरी मात्र इथे फाईट बॅक करताना आपण बघतोय ढोंडवलेला संघ, दोन बलाढ्य संघामधील सामना आपण बघतोय. स्वतःच्या फॉलोदरमध्ये अगदी आपण पाहतोय चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र चौथी धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 3 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. इथून 18 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 27 धावांची अजूनही आवश्यकता आहे. सामना जरी लो स्कोरिंगचा असला तरी मात्र इथे पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज आपण बघतो डोंडरली संघाची. ज्याप्रमाणे या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली जतीन याने इनमिन 3 धावा खर्च केल्यात आणि इथून जतीनप्रमाणेच गोलंदाजी करावी लागली येणाऱ्या गोलंदाजांना. मात्र या सामन्याचं पूर्णपणे गणित अवलंबून असणार आहे ते सचिन भोईर याच्यावर. सचिन भोईर जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत विजयाच्या अशा पल्लवीत असणार आहे. शेलार संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर सचिन भोईर याला खेळपट्टीवर टिकून फलंदाजी करावी लागेल. याउलट जर ढोंडवरेल संघाला हा सामना जिंकायचा असेल तर सचिन भोईर याला लवकर लवकर ढगवरचा रस्ता दाखवावा लागेल. बॉलिंग ट्रॅकवर आयुष भोईर आता मात्र सज्ज होताना पाहायला मिळतोय. विकुल क्षेत्ररक्षण पावलाच्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय बहुसंख्येने क्षेत्ररक्षक आता मात्र 30 सर्कलच्या बाहेर तैनात केले गेले आहेत. गोलंदाज आयुष बॉलिंग ट्रॅकवर व्यापीठाच्या टोका करून वळण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्रायकर बॅटर जॉन्टे आपण बघतोय. चार 5 अशी क्षेत्रची व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून फाटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आणखीन एक विकेटचं पतन फलंदाज बाद जॉन्टी याची केली संपुष्टात. आलेला पाहायला मिळतोय. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. विकेट प्राप्त करताना इथे मात्र हा गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये देखील विकेट प्राप्त केला गेला होता आणि या षटकामध्ये देखील विकेट आपल्याला पाहायला मिळतोय.
30 धावांचं लक्ष आहे, मात्र या 30 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना या हिंमत हारलेली नाही. आपण बघूया डोंडोली संघ ज्या संघाकडून खरं तर माफक लक्ष दिलं गेलं आहे, मात्र ते लक्ष्याचा बचाव करण्याचा देखील प्रयत्न ते करताना पाहायला मिळत आहेत. ज्यावेळी फाईन खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर टायमिंग साधलेला नाही. हा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आयुष्य देखील करताना पाहायला मिळत आहे. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये जतीन यांनी गोलंदाजी हाताळली होती आणि अगदी त्याच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी हाताळताना आयुष्य भोईर देखील पाहायला मिळतोय. यावेळी पंचाचा नो बॉलचा इशारा आलेला आहे. मिस टाईम फटका होता. या पंचाचा नो बॉलचा देखील इशारा येतोय. 1+1 अशा 2 धावा आपल्याला जोडल्या जात आहेत आणि पुढील चेंडू फेड देखील असणार आहे. धावसंख्येमध्ये देखील 2 धावा वाढताना पाहायला मिळतात. धावसंख्या पोहोचते ती 5 वर आणि आता मात्र स्ट्रायकर एंडला अखेर सचिन भोईर सज्ज होताना पाहायला मिळतोय. हो, अतिशय स्वीर चेंडू पाहायला मिळतोय. पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळताना कटरचा वापर इथे करताना दिसला होता. गोलंदाज मात्र जास्त चेंडू कट होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या सिंगलने पुन्हा एकदा वाढताना धावसंख्या सिंगलने पोहोचते ती 6 वर. यावेळी फ्लिक केलेल्या चेंडूला मिड क्रिजरमध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षकांनी क्विक थ्रो देखील पाहायला मिळतो. फक्त एकच अवघडीने संधी मिळते फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. पुन्हा एकदा सिंगल संघाची धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. सिंगलवर भर देताना आपण बघतो शेलार संघ मोठे फटके येत नाहीत आणि क्रिकेटच्या लाईफलाईनचा वापर इथे केला जातोय. त्याचं कारण टिचून गोलंदाजी देखील ढोंडोली संघाकडून पाहायला मिळते. पूल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होत नाही आणि थोडासा आखो टप्प्याचा चेंडू होता. हा चेंडू निर्धाव, धावसंख्या स्थिर आहे. आजच्या अंतिम दिवसामधील पहिलाच सामना आपण पाहतोय. शेलार विपक्ष ढोंडारोल्या दोन संघामध्ये 30 लक्षाचा पाठला करताना शेलार संघ पाहायला मिळतोय. यावेळी मात्र टायमिंग प्रॉपर आणि यावेळी चेंडू करतो हवा हिस्सा पार, चेंडू निघून जातोय सीमा पार. स्क्वेअर लेग चेवरून षटकार. मज निडेड सिक्सर म्हणता येईल, कारण ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका आपण बघतोय जॉन्टीच्या कपिलेशच्या बॅटमधून आणि मोके पे छक्का असं देखील म्हणता येईल. कैलवेजच्या बॅटमधून आज षटकारांनी संघाच्या धावसंख्येला येतोय आकार. धावसंख्या 6 ने दुहेरी अंकामध्ये पोहोचते 13 वर. यावेळी फाईन खेळण्याचा प्रयत्न पॉइंट रिझनमध्ये झेल उडाला होता, मात्र झेल कॅरी करता आला नाही. लेगबॅटचा इशारा झेल नव्हता. नक्कीच चेंडूने बॅटमध्ये संपर्क झाला नव्हता. एक सिंगल रन फलंदाज पूर्ण करतात. अशा प्रकारे 2 षटके देखील समाप्त झाले. 2 षटके समाप्त झाले. धावसंख्या शेलार संघाची धावपलेकर झालेली आहे ते 14. इथून 2 षटकाचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 16 धावा हे समीकरण आता मात्र धावपलेकर पाहायला मिळते.
12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. अंतिम दिवसामधील पहिला सामना आपण पाहतोय. वीर बजरंग ढोंडोर्ली विरुद्ध जय बजरंग पॉवर शेलार या दोन संघामध्ये. प्रथमेश थालके येतोय बॉलिंग ट्रॅकवर. तिसरं षटकातील जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. प्रथमेश थालके याचा सामना करेल फलंदाज कपिलेश, ज्याच्या बॅटमधून एक षटकार देखील पाहायला मिळालेला आहे. 12 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. कपिलेश वैयक्तिक 8 धावसंख्येवर फलंदाजी करतोय, ज्यामध्ये एक षटकाचा देखील समावेश आहे. प्रथमेश थालके व्यापीठाच्या टोकाकडून वळण्यासाठी सज्ज होतोय. लॉर्ड चेंडूला टर्न केल्या मिड्यूक रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक डिमिड्यूक रिझनला सज्ज आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. 300 लक्षाचा पाठलाग करताना आपण बघतोय जय बजरंग पॉवर शेलार या संघ. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. प्रथमेश थालके तिसऱ्या षटकाला त्यांना आपल्याला पाहायला मिळतोय. तर यावेळी सामना केला फलंदाज सचिन भोईर. यावेळी मात्र खडेकडे स्टँड अँड डिलिव्हर. वंडर बॉय शेलारच्या बॅटमधून हा वंडरफुल षटकार. चेंडू होतोय सीमासमोर गोल. तिसरं ऑफिशियल पंचा मनगटाचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. आपण पाहतोय या खडेकडे स्टँड अँड डिलिव्हर फटका सचिन भोईरच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस आणि आता मध्ये समीकरण देखील सोपं होताना पाहायला मिळत आहे. 9 चेंडू आणि 9 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. बॉल टू रन इक्वेशन. 9 चेंडू 9 धावा हे समीकरण सध्या पाहायला मिळत आहे. अगदी समीकरण आता जर बघितलं तर जय बजरंग पॉवर शेलर संघासाठी खूपच इझी झालेलं आहे, कारण बॉल टू रन इक्वेशन पाहायला मिळत आहे. यावेळी मात्र चांगला चेंडू अवसट ऑप्शन चेंडू हाताळला जातोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे, क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजा. मग फलंदाजा इरादा चीर करताना चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. प्रथमेश थालके ढोंडोरी संघाकडून तिसऱ्या षटकात चालताना. यावेळी मात्र खाटीकडे हा फटका देखील पाहायला मिळतोय. चेंडू निघून जातोय स्टेट लॉंग ऑफ रिझन मधून सीम आभार. वन बाउंड चौकार आणि चौकाराने संघाच्या धावसंख्येला येतोय आकार. आता का खूपच सोपं समीकरण आहे इथे पाहायला मिळते. धावसंख्या 25, केवळ 5 धावीने दूर शेलार संघ विजयापासून. फ्ली केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग रिजन मध्ये दुसरी धावीसाठी प्रयत्न. थोडंसं फंबल पाहायला मिळतंय, मिसफील्ड पाहायला मिळतंय आणि परिणामस्वरूप 2 धाव फलंदाज पूर्ण करताना. आणि आता इथून आपण पाहतोय केवळ इनमीन 3 धावीने दूर जय बजरंग पॉवर शेलार संघ विजयापासून. केवळ 3 धावांची आवश्यकता आहे. वर यावेळी फुलटा चेंडू आणि इथे विजय फटका, विजय संपादन केलेला आहे जय बजरंग पॉवर शेलार या संघाने. अभिनंदन जय बजरंग पॉवर शेलार
अँड हार्ड लाईक वीर बजरंग ढोंडारोली. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे बनवलं. या सामन्यात मॅन ऑफ द मॅच मिस्ट्री गोलंदाज ज्याने दुसरं षटक हाताळताना कम खर्चावर फुल चर्चेला असं षटक त्याचं राहिलं होतं तो आकाश वारगडे ठरला या सामन्याचा सामनावीर. दुसरं षटक ज्याने हाताळलं होतं त्या षटकामध्ये केवळ त्याने एकच धाव खर्च केली होती. अनेक सफलता देखील अर्जित केली होती. तो मिस्ट्री गोलंदाज आकाश वारगडे ठरला आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेलं गावदेवी कोलिवली विपक्ष आरसीसी पारे या दोन संघामध्ये. तत्पूर्वी देऊया आपण मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक आकाश वारगडे ठरला या सामन्याचा सामनावीर. वेल प्लेड आकाश अँड ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच. तर बोलूया आपण पुढील सामन्याकडे. पुढील सामन्याला सुरुवात आणि सामन्याच्या कक्षामधून आपण आवाज ऐकूया तेजस धोबे यांचा.